नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात आकाशगाथा. माथेरान रायगड जिल्ह्यातील अत्यंत निसर्गरम्य आणि थंड हवेचं ठिकाण, जे देशभरासाठी एक पर्यटन स्थळ म्हणून परिचित आहे. इथली निसर्गरम्यता, इथलं निसर्ग सौंदर्य आणि वातावरण हे कायम अबाधित राहावं आणि मानवास अनुकूल राहावं याकरिता ब्रिटिश सरकारपासून इथे कोणत्याही प्रकारचे पेट्रोल असो किंवा डिझेल असो, इंधनाच्या वाहनांना बंदी होती, जेणेकरून प्रदूषण टाळता येईल. पर्यावरणास पूरक असणाऱ्या या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं आणि गेली इतके वर्ष तो नियम पाळण्याचाही प्रयत्न झालेला आहे. माथेरानकरांना कोणताही उत्पन्न स्रोत नसताना मात्र इथे जर वाहतुकीची व्यवस्था करायची असेल तर यांच्यासमोर पर्याय कोणता होता, तर तो हात रिक्षांचा. म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन देखील माणसाने हाताने रिक्षा ओढावी आणि माणसांना त्यातून वाहतूक करावी किंवा हे सगळं माथेरान दाखवावं, ही एक प्रकारे मानवी वाहतुकीची कुप्रथा होती. या विरोधात अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी आवाज उठवला, परंतु याला पर्याय एवढे दिवस मिळत नव्हता. तो आज ई रिक्षाच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. पर्यावरण रक्षण आणि इथले जे मानवी वाहतूक करणारे रिक्षा चालक होते त्यांच्यासाठी ही लढाई प्रदीर्घ काळ लढली गेली. यामध्ये प्रामुख्याने इथल्या माथेरान नगर परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संस्थेने फार मोठा लढा दिलेला आहे. 6 ऑगस्ट 2025 रोजी एक क्रांतिकारी निर्णय दिलेला आहे. तो म्हणजे इथल्या मानवी वाहतुकीला पूर्णपणे बंदी करून आता ई रिक्षांना इथे परवानगी दिलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने माथेरानमधील हाताने ओढल्या जाणाऱ्या रिक्षांच्या अमानवी प्रथेला 6 महिन्यात बंदी घालावी आणि त्याऐवजी ई रिक्षा लागू करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिलेले आहेत. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या खंडपीठाने, ज्यात प्रामुख्याने न्यायमूर्ती के विनोद चंदन आणि NV अंजरिया यांचा समावेश होता, ही प्रथा मानवी प्रतिष्ठेच्या आणि संविधानातील सामाजिक व आर्थिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भाने एक नाव आणखी आवर्जून घ्यावं लागेल, ते म्हणजे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर. म्हणजे औरंगाबादच्या नामांतरात त्यांची असलेली प्रमुख भूमिका ही ऐतिहासिक असली तर त्या जोडीला या माथेरानमधील ही कुप्रथा नष्ट करण्यामध्ये त्यांचंही भरीव योगदान आहे. ते म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला आणि सरकारला यावर निर्णय काढण्यासाठी, तोडगा काढण्यासाठी भाग पाडलेलं होतं. माथेरानमधील हात रिक्षा प्रकरणाशी संबंधित मुख्य याचिका ही भारताच्या सर्वोच्च न्यायालयात होती. ती म्हणजे TN गोदावरनन थिरुमलपद विरुद्ध युनियन ऑफ इंडिया आणि ORS, आणि ही याचिका क्रमांक होती 202/1995. हे प्रकरण मुख्यतः माथेरान म्युनिसिपल काउन्सिल आणि श्रमिक रिक्षा चालक मालक सेवा संस्था यांच्याशी जोडलेलं होतं. ही लढाई पूर्णपणे प्रकाशात आणण्यासाठी इथले सामाजिक कार्यकर्ते जे आहेत सुनील शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. अनेक माध्यमांसमोर हा प्रश्न त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे सर हे माथेरान कृषी क्रिकेट संघाच्या पारितोषिक समारंभासाठी जेव्हा आले होते, तेव्हा त्यांनी जेव्हा ही संपूर्ण अशा पद्धतीच्या हात रिक्षाच्या माथेरान पाहिल्या आणि ते फार व्यथित झाले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासाठी मी विधान परिषदेमध्ये आवाज उठवला आणि कवाडे सरांनी सतत 5 वर्षे विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न करून हा विषय मागे लावला की ही अमान्य प्रथा मातीने बंद झाली पाहिजे. आणि आज निश्चित ही दखल राज्य शासनाने घेतली. राज्य शासनाने पुढे तो प्रस्ताव केंद्र शासनाने पाठवला, परंतु ह्या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागलं आणि या सर्व कामामध्ये कवाडे सरांचा फार मोठा बहुमत आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. भूषण गवई यांच्या खंडपीठाने दिलेला हा जो निर्णय आहे, हा यापूर्वीच्या 45 वर्षापूर्वीच्या आझाद रिक्षा पुलर्स युनियन विरुद्ध पंजाब राज्य या खटल्याचा दाखला देत अशा प्रथेला परवानगी देणं संविधानाच्या हमीला कमी लेखते असं नमूद केलं आहे. माथेरानमधील एकूण 94 हात रिक्षा चालकांपैकी आता 20 जणांना हे ई रिक्षाचे परवाने देण्यात आलेले आहेत. उर्वरित 74 रिक्षा चालकांचं लवकरच पुनर्वसन होणार आहे. याआधीही सुनील शिंदे आणि इथल्या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांनी इथे सरकारने सुरुवातीला 6 रिक्षांची ट्रायल बेसिसवर चाचणी करण्यासाठी परवानगी दिलेली होती.
आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निर्णयाचं माथेरानकरांनी मनापासून भरभरून स्वागत केलं आहे. आणि विशेष म्हणजे या ई रिक्षा चालकांमध्ये महिलांचाही तितकाच मोठा सहभाग असणार आहे. त्यामुळे आता इतके वर्ष जी माथेरानकरांची ससे होलपट होत होती ती थांबेल आणि पर्यटकांना देखील माथेरानचा मनमुराद आनंद घेता येईल.